महाराष्ट्राच्या राजकारणात शिस्त, वेळेची काटेकोरता आणि स्पष्ट वक्तृत्व यांची ओळख असलेले वेळ पाळणारे दादा अचानक काळाच्या पडद्याआड गेले. यानंतर संपूर्ण राज्य सुन्न झालं. ज्यांनी आयुष्यभर वेळेचा आदर केला, निर्णय घेताना क्षणही वाया घालवला नाही, त्या दादांची एक्झिटही तितकीच अनपेक्षित आणि वेदनादायी ठरली. त्यांच्या निधनानंतर वयाचा एक विचित्र योगायोग दिसून आला आहे. अजित पवारांच्या आयुष्याचा शेवटचा आकडा पाहून अनेकांच्या मनात गूढ शांतता आणि अस्वस्थता दाटून आली आहे. तो आकडा आहे 66 वर्ष, 6 महिने आणि 6 दिवस. अजित पवारांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला आहे. तर त्यांचं दुर्दैवी निधन आज म्हणजेच 28 जानेवारी 2026 ला झालं आहे. यावरून दादांचा जीवनकाळ 66 वर्ष, 6 महिने आणि 6 दिवस इतका होता. या एक वयाचा अंगावर काटा आणणारा हा एक योगायोग दिसून येतोय. हा योगायोग केवळ आकडा नसून अनेकांना अंतर्मुख करणारा ठरतो आहे. विज्ञान, श्रद्धा आणि योगायोग यांच्यात अडकलेला हा क्षण अनेकांच्या मनात न बोलता राहिलेला प्रश्न सोडून जातो. राजकारणात असो वा वैयक्तिक आयुष्यात दादांची वेळ पाळण्याची सवय सर्वश्रुत होती. मात्र वेळ पाळणाऱ्या दादांची अकाली एक्झिट झाली. बैठका असोत, दौरे असोत किंवा निर्णय प्रक्रिया, उशीर, गोंधळ किंवा निष्काळजीपणा यांना त्यांच्या शब्दकोशात स्थान नव्हते. वेळ पाळणाऱ्या दादांची एक्झिट झाली असली तरी त्यांच्या कामाचा ठसा काळाच्या पटलावर अढळ राहणार आहे.